एक महत्त्वाची बातमी, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्री मुंडे आणि कोकाटे गैरहजर राहिलेले आहेत। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आणि या बैठकीसाठी मंत्री मुंडे आणि कोकाटे हे दोघे देखील गैरहजर राहिलेत। मुंडे आणि कोकाटेंवर गंभीर आरोप देखील होत आहेत आणि अशाच वेळेला या बैठकीला हे दोन्ही नेते गैरहजर राहिलेले आहेत। दोन्ही नेत्यांच्या गैरहजेरीमुळेच अनेक चर्चांना देखील उधाण आलेलं आहे। राजकीय वर्तुळात चर्चा होतात कारण हे दोन्ही नेते मागच्या वेळेला देखील मुंडे गैरहजर राहिलेले होते। मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आणि या बैठकीसाठी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे हे दोन्ही नेते गैरहजर राहिलेले आहेत। राष्ट्रवादीचे हे दोन नेते मंत्री आजच्या या बैठकीसाठी गैरहजर राहिलेले आहेत। कोकाटांवर एका बाजूला केस सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी देखील त्यांना सुनावलेलं होतं आणि आजच्या या बैठकीमध्ये कोकाटे गैरहजर राहिलेत, धनंजय मुंडे देखील गैरहजर राहिलेत। माझे सहकारी विनायक डावरुंग आपल्याला सविस्तर माहिती देतील। विनायक। सुमित, त्या मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। मंत्री धनंजय मुंडे जे आहेत ते पुन्हा एकदा गैरहजर असलेले पाहायला मिळतात, तर दुसरीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सुद्धा गैरहजर आजच्या कॅबिनेट बैठकीला असलेले पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर कोकाटे यांना जे आहे ते कोर्टाने 2 वर्ष शिक्षेसाठी सुनावली होती, त्याला स्टे सुद्धा मिळालेला आहे। परंतु हे दोन मंत्री जे आहेत ते आजच्या कॅबिनेट बैठकीला गैरहजर असलेले पाहायला मिळतात। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आता सुरू झालेली आहे आणि या बैठकीसाठी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे हे दोन्ही नेते अनुपस्थित राहिलेले आहेत। मागच्या बैठकीमध्ये देखील धनंजय मुंडे गैरहजर राहिलेले होते, त्यावेळेला त्यांची शस्त्रक्रिया झालेली होती आणि त्यामुळेच ते आले नव्हते अशी माहिती आहे।